नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे थालीपीठ. नेहमीची खिचडी खाण्यापेक्षा आज काहीतरी वेगळं बनवायला शिकणार आहोत. तर चला रेसिपी बघूया. इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेत, जिरं, शेंगदाणे भाजलेले, हिरवी मिरची, तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. साबुदाणा घेतला, हा मिनी साबुदाणा. याला मी चांगलं 6 तास भिजवून घेतलं होतं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता मिक्सिंग जारमध्ये मी पहिले जिरं टाकून घेतलं, हिरवी मिरची आणि शेंगदाणे. याला बारीक चांगलं वाटून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट आपण बारीक करून घेतलेला आहे. त्याच मिक्सिंग जारमध्ये मी साबुदाणा टाकून घेते. साबुदाण्याचं मिक्सचर रेडी आहे. मिक्सिंग बाउलमध्ये मी टाकते साबुदाण्याचं आपलं तयार केलेलं मिक्सचर. त्यात आपण टाकतोय स्मॅश केलेले बटाटे, तयार केलेलं शेंगदाण्याचं बॅटर ते टाकून घेऊया. शेवटून मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. सेंधा नमक टाकून घेते. मिक्स करायचं त्याला. बॅटर व्यवस्थित मिक्स झालं, गोळा तयार होतो. ह्याचा अर्थ पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे. हाताला थोडंसं तूप लावून घेते आणि आपला जो हा गोळा घेतलेला आहे इथे असा ठेवायचा. त्याच्यावरती दुसरा बटर पेपर आणि प्लेटने अलगद असा फिरवायचा. आणि अशी छोटी छोटी त्यांना भोकं पाडून घ्यायचे. आता त्याला आपण तव्यावर टाकणार आहोत. तव्यावरती आपण ऑलरेडी तूप तापवायला ठेवलेलं. आता मी हा वाला पराठा त्याच्यावरती टाकते. आता आपण तूप सोडणार आहोत. व्यवस्थित लावून घ्यायचं सगळीकडून. आता आपण याला पलटवूया. अशाच प्रकारे मी बाकीचे पण काढून घेणार आहे. आता आपण याला काढून घेऊया. ही आपली फायनल डिश रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा घरी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.